Well, hello all of you. For the today's session, we are going to discuss about the next law is law of parallelogram of vector addition. Law of parallelogram of vector addition. Exactly, the name itself tells you the shape of that particular. We can say that. Formed by the two vectors of parallelogram. Idea देखो. Say this is a vector A and this is the same vector B, and they are not in order. Definitely. आपण triangle of vector addition मध्ये दोन वेक्टर ऑर्डर मध्ये होते. असोसिएटिव्ह कम्युनिटी मध्ये सुद्धा वेक्टर ऑर्डर मध्येच घेतले होते. लॉ ऑफ पॉलिगॉन मध्ये सुद्धा n नंबर ऑफ वेक्टर्स काय होते ऑर्डर मध्ये होते. पण जर समजा दोन वेक्टर किंवा दोन पेक्षा जास्त वेक्टर ऑर्डर मध्ये असेल तर ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन यूज करतो. आपण काय यूज करतो? ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. एन नंबर ऑफ वेक्टर्स दोन पेक्षा जास्त वेक्टर जर ऑर्डर मध्ये असेल तर त्यावेळेस आपण काय यूज करतो? लॉ ऑफ पॉलिगॉन आपण यूज करतो. राईट. लॉ ऑफ पॉलिगॉन वी यूज टू यूज while adding a n number of vectors. आणि दोनच वेक्टर ऍड करायचे असलं ट्रायंगल ऑफ वेक्टर. पण हे सगळेचे सगळे इथे n नंबर ऑफ वेक्टर्स किंवा इथे 2 नंबर ऑफ वेक्टर्स दे आर इन ऑर्डर. ते काय म्हणत आपण? ते काय आहेत? ते ऑर्डर मध्ये आहेत. मग जर समजा ते ऑर्डर मध्ये असतील तर हे दोन लॉ वापरतील. पण मग जर समजा दोन वेक्टर जर ऑर्डर मध्ये नसतील तर कोणता लॉ यूज करणार आपण? लॉ ऑफ पॅरलेलोग्राम ऑफ वेक्टर ऍडिशन. राईट. So we can say that we can easily identify that where we can use the which law. If two vectors are there and they are in order, that in that particular case we are going to use triangle law of vector addition. When n number of more than two vectors are in order, then we will use law of polygon. And if there is no any vector which is in order, whether there will be two vectors or whether there will be more than two vectors, दोन वेक्टर असतील किंवा दोन पेक्षा जास्त वेक्टर असतील तरी सुद्धा काय म्हणतात. आणि जर ते ऑर्डर मध्ये नसतील तर त्यावेळेस आपण काय यूज करणार आहे? लॉ ऑफ पॅरलेलोग्राम. तुम्ही पॅरलेलोग्राम कुठे तयार होतोय? आपण हा ए वेक्टर उचलून इथे जर ठेवला, राईट, आणि हा जर बी वेक्टर उचलून तुम्ही इथे जर ठेवला, व्हॉट काइंड ऑफ शेप इट विल फॉर्म? इट विल फॉर्म अ पॅरलेलोग्राम. मग तुम्हाला सर आता इथे ए आणि इथे हे बी आलाय ना ऑर्डर मध्ये. पण मग ए आणि बी मग आता हे दोन ऑर्डर मध्ये जर आले, ऑर्डर मध्ये येणं म्हणजेच काय? पहिल्या वेक्टरचा हेड पॉइंट आणि दुसऱ्या वेक्टरचा टेल पॉइंट ओव्हरलॅप झाला म्हणजे ते काय ऑर्डर मध्ये आले. मग पहिल्या वेक्टरच्या टेल पॉइंट पासून तर दुसऱ्या वेक्टरच्या हेड पॉइंट पर्यंत जो वेक्टर असेल तो काय असेल? दॅट इज नथिंग बट आर विल बी इज इक्वल टू ए प्लस बी. पण याची मॅग्निट्यूड जर मॉड ऑफ आर जर घेतलं म्हणजे आर इज इक्वल टू जर आर वेक्टर इज इक्वल टू ए वेक्टर प्लस बी वेक्टर असेल, मॉड ऑफ आर जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर काय करता येईल? मॉड ऑफ ए प्लस बी. पण मॉड ऑफ ए प्लस बी डायरेक्ट ए वेक्टर ए प्लस बी ची ऍडिशन अशी येणार नाही. म्हणजे डायरेक्टली आपण असं समजा ए वेक्टरची मॅग्निट्यूड 5 असेल, बी वेक्टरची मॅग्निट्यूड 6 असेल, 5 प्लस 6 11 येणार नाही. मग एक्झॅक्टली ह्या वेक्टरची मॅग्निट्यूड फाइंड आउट कशी करायची? हाऊ टू फाइंड आउट द मॅग्निट्यूड ऑफ ए रिझल्टंट ऑफ ए दिस टू वेक्टर. म्हणजे या दोन वेक्टरची ऍडिशन डायरेक्ट ए प्लस बी असं करता येईल का? असं वेक्टरच्या फॉर्म मध्ये हा झाला वेक्टर फॉर्म, हा झाला त्याचा मॅग्निट्यूड वाला फॉर्म. याच्यामध्ये डायरेक्शन दिसते का? एरो आहे याच्यात? नाही. मग एरो जर नसेल म्हणजे फक्त मॅग्निट्यूड आहे. म्हणजे जर समजा ए ची किंमत जर समजा 5 युनिट असेल आणि बी ची किंमत समजा 2 युनिट असेल तर आपल्याला ऍडिशन करताना 5 प्लस 2 हा यायला किती यायला पाहिजे? 7 युनिट यायला पाहिजे. पण तो 7 युनिट येत नाही. मग काय येईल? एक्झॅक्टली आर ची मॅग्निट्यूड काय आहे? आर चा फॉर्म्युला येतो स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी कॉस थिटा. हा फॉर्म्युला आपल्याला डिराईव्ह करायचा. हा तो काय म्हणत आपण? ए प्लस बी म्हणजे आर वेक्टर ह्या ए आणि बी चा रिझल्टंट, ह्या ए आणि बी चा रिझल्टंट की ज्याच्यामधला अँगल जर समजा थिटा जर असेल, हा थिटा काय रिप्रेझेंट करतो? अँगल बिटवीन ए अँड बी वेक्टर विच आर नॉट इन ऑर्डर अँड दे ओरिजिनेटेड फ्रॉम द सेम पॉइंट. ते जर समजा सेम पॉइंट पासून जर ओरिजिनेट होत असेल, सेम पॉइंट पासून जर ते स्टार्ट होत असेल तर त्या दोन वेक्टर मधला अँगल जर थिटा जर असेल तर त्या दोघांचा रिझल्टंट विल बी अलॉंग द डायगोनल अँड दॅट्स त्या रिझल्टंटची व्हॅल्यू किती असणार? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी कॉस थिटा. मग आता याचं प्रूफ आपल्याला बघायचं की एक्झॅक्टली ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी कॉस थिटा कसं काय. ठीक आहे. लेट्स write the title of that particular derivation.
त्या टायटल जर तुम्हाला जर दिसत नसेल तर एक मिनिट, मला कॅमेरा ॲडजस्ट करतो. ओके, कॅमेरा हल्ला की होतं ते. चला ठीक आहे ना. लॉ ऑफ पॅरलोग्राम ऑफ वेक्टर ऍडिशन आपण घेतोय. मग लॉ ऑफ पॅरलोग्राम ऑफ वेक्टर ऍडिशन साठी सगळ्यात इम्पॉर्टंट लॉ ऑफ पॅरलोग्राम ऑफ वेक्टर ऍडिशन आय एम रायटिंग. ओके, सो say this is a vector A and this is a vector say B. हा वेक्टर A आहे, हा वेक्टर काय म्हणतात आपण B आहे, राईट. ज्या पॉइंट पासून ओरिजिनेट झाले त्याला आपण नंतर नाव देऊयात. आता हा B वेक्टर इथून उचलून इथे ठेवतोय, म्हणजे आपल्याला तो B वेक्टर असा प्लेस करता येईल. A वेक्टर उचलून इथे ठेवतोय. सो दिस वे आय एम गोइंग टू ड्रॉ A वेक्टर. सो दिस इज वेक्टर A, दिस इज वेक्टर B, right? And now I am going to extend this A vector little further and this I am going to draw a perpendicular on it. मग याला नाव देऊयात ह्या पॅरलोग्रामला PQ RS आणि T. PQ RS T ABCD पण तुम्ही देऊ शकता, काही इश्यू नाही. And we want a resultant. So resultant will be along this direction. आता याला रिझल्टंट का बरं घेतला, कारण ए आणि बी ऑर्डर मध्ये येतात, दोघांचा रिझल्टंट काय असेल, पहिल्या वेक्टरच्या टेल पॉईंट पासून तर दुसऱ्या वेक्टरच्या हेड पॉईंट पासून, म्हणून हाच रिझल्टंट असेल. याचं प्रूफ आपल्याला बघायचं. वी नीड टू डिस्कस अबाउट इट्स अ प्रूफ. सो विदाउट जस्ट वेस्टिंग द टाइम, इट इज क्वाइट इजिएस्ट. हा पॉइंट एस आहे, इथे एस पॉइंट आहे, हा एस पॉइंट. ना काय करायचं, फोकस करा कोणत्या ट्रायंगलवर, ट्रायंगल एस क्यू टी ट्रायंगल. तुमच्यासाठी ड्रॉ करतो, परत छोटा ड्रॉ करतोय, राईट. एस क्यू टी. एस क्यू टी च्या पूर्वी आपल्याला दुसरा ट्रायंगल घ्यायचा आहे. नेक्स्ट ट्रायंगल आपण घेऊयात, दुसरा ट्रायंगल घेऊयात, अनदर ट्रायंगल दॅट इज एस आर टी ट्रायंगल घेऊयात, छोटा ट्रायंगल एस आर टी, राईट. आणि एस आर टी, एस आर काय आहे, दॅट इज युअर बी वेक्टर. आपण जर समजा सुरुवातीला जर घेतलं की एस आर काय, एस आर इज इक्वल टू वेक्टर बी ची मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी म्हणजेच काय बी. नंतर काय येतं आपण क्यू आर इज इक्वल टू व्हॉट, क्यू आर इज इक्वल टू दॅट इज नथिंग वेक्टर मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए, दॅट इज नथिंग बट ए, राईट. आणि एस क्यू किंवा क्यू एस और एस क्यू क्यू एस विल बी इज इक्वल टू मॉड ऑफ वेक्टर आर, म्हणजेच काय असेल तो आर असेल. These are the values of SR, QR and QS. Okay. So this is a 90 degree. SRT is a right angle triangle. SRT is a right angle triangle. I am using a Pythagoras theorem over there. So by Pythagoras theorem, So by Pythagoras theorem, what we can say that hypotenuse square, that is equal to Karna varga. Hypotenuse square will be is equal to side square plus side square. That is RT square plus ST square. Name it equation number 1. Name it equation number 1. मग इक्वेशन नंबर 1 आपण आपल्याला भेटलं. आता नेक्स्ट ट्रायंगल घ्यायचा, दॅट इज SQT. थोडा लार्जर ट्रायंगल इथे मी शॉर्टर मध्ये दाखवलाय. ओके, हा एक पॉइंट इथे घेऊया, दॅट इज नथिंग बट आर पॉइंट. क्यू आर आपला काय ए आहे. ओके, ना आता आपल्याला काय करायचं, हा SQT हा सुद्धा काय SQT सुद्धा काय नंतर पण राईट अँगल ट्रायंगल आहे. इथे सुद्धा पायथागोरस थेरम यूज करूया. सो बाय पायथागोरस थेरम, so by Pythagoras theorem what we can say that hypotenuse square, that is SQ square, will be is equal to QT square plus ST square, QT square plus ST square. But QT is made up of the two segments. QT is made up of the two segments, that is QR plus RT. QT कशाचा बनलेला आहे, QR plus RT चा बनलेला आहे, plus RT whole bracket square ST square as it is. Now काय म्हणता येईल, A plus B bracket square, the A square plus twice of AB, that means twice of these two terms, that is two times of QR into RT plus the second term square, that is RT square plus ST square, RT square plus ST square. But RT square plus ST square equal to what, QR SR square. RT square plus ST square, त्यासाठी मी काय प्लेस करेल,
QR square plus place square. So SQ square as it is, QR square as it is, plus twice QR into RT will be as it is, plus RT square plus ST square. RT square plus ST square is nothing but a SR square. SR square. Now, याला इक्वेशन नंबर काय द्या? याला इक्वेशन नंबर 2 द्या. Equation number 2 here we can use Q. Okay. Now, what I just wanted to ask you over here, if this is a say angle made by the vector A with the vector B is nothing but a theta, तो angle काय असेल? थीटा जर असेल तर ह्या कंडिशन मध्ये आपल्याला काय पाहिजे? आता आपल्याला QR आणि RT ची व्हॅल्यू आपल्याला इथं प्लेस करायची. तर QR आणि RT आपल्याकडे, QR आणि RT आपल्याकडे नाही. ओके, चलो ठीक आहे, नो इश्यू. Okay, so if this is equals to, we can say that theta, angle between A and B is theta, then angle between A and B is also equal to theta. हा सुद्धा अँगल काय असणार आहे? थीटा असणार. मग शॉर्टर आहे, हा जर छोटा ट्रायंगल जर घेतला तर हा अँगल काय राहील? थीटा असेल. कस काय? तुम्हाला कसं काय? ही साइड आणि ही साइड पॅरलल आहे ना, पॅरलल आणि ट्रान्सव्हर्सलने एकमेकाबरोबर केलेला अँगल काय असतो? हा अँगल आणि हा अँगल आपल्याला काय असणार आहे? दिस बोथ अँगल विल बी इज इक्वल टू थीटा. मग तो थीटा जर असेल तर ह्या ट्रायंगल मध्ये जर मी साइन थीटा आणि कॉस थीटा जर कॅल्क्युलेट केले, तुमच्यासाठी ते साइन थीटा घेतो. ह्या ट्रायंगल मध्ये जर समजा कॉस थीटा घेऊयात, ह्या ट्रायंगल मध्ये जर कॉस थीटा घेतलं, कॉस थीटा इज इक्वल टू ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेन्यूस. ऍडजस्टंट साइड इज RT अपॉन हायपोटेन्यूस इज नथिंग बट SR. म्हणजे RT इज इक्वल टू आपल्याला काय भेटणार? RT इज इक्वल टू व्हॉट इज RT? RT इज इक्वल टू व्हॉट वी कॅन से दॅट SR इंटू कॉस थीटा. SR इंटू कॉस ऑफ थीटा. SR इंटू कॉस ऑफ थीटा. मग मी इथे काय करतो? SQ स्क्वेअर ऍज इट इज प्लेस करतो, प्लस QR स्क्वेअर ऍज इट इज, प्लस ट्वाइस QR पण ऍज इट इज. फक्त RT मला पाहिजे होता, तो काय? SR इंटू कॉस थीटा. SR इंटू कॉस थीटा प्लस SR स्क्वेअर. हे का बरं घेतलं? हा SR इंटू कॉस थीटा, कारण की आपल्याकडे SR आहे, QR आहे, QS आहे. SR आहे, QS आहे, QR आहे, पण RT नव्हतं ना, म्हणून RT साठी ती व्हॅल्यूज प्लेस केली. SQ इक्वल टू SQ or QS is equal to R vector. So R square plus QR is equal to what? QR is equal to A vector. So A square plus 2 times of QR is nothing but A, plus SR equal to what? SR is equal to what? SR is equal to B. SR is equal to B. Then cos theta plus SR is nothing but B square. म्हणजे आपला R square equal to ही टर्म पुन्हा लिहितो. R square is equal to काय भेटलं? A square plus B plus twice AB plus B twice AB cos of theta plus B square. ही टर्म आपल्याला भेटली. आपल्याला टर्म काय भेटली? R square is equal to काय भेटलं आपल्याला? That is nothing but A square plus twice AB plus B cos theta plus B square. Right? So we take a square root on both sides. Take square root on both side. दोन्ही साइडला काय घ्या? स्क्वेअर रूट घ्या. स्क्वेअर रूट घेतल्यावर काय होईल? स्क्वेअर रूट ऑफ R square will be is equal to square root of A square plus twice AB cos theta plus B square. म्हणजेच आपल्याला स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय होऊन जाईल? कॅन्सल होऊन जाईल. इधर राहील फक्त R. The R will remain over there. So R will be is equal to square root of A square plus B square पहिले लिहितो plus twice of AB cos of theta. So this is nothing but we can say that resultant vector of A or the addition of the two vectors, त्याची मॅग्निट्यूड आहे. इथे फक्त एरो दिसतोय का? त्याची काय ती मॅग्निट्यूड आहे. राईट. सो R वेक्टरची व्हॅल्यू किती भेटली? A square plus B square plus twice AB cos theta. एक्झॅक्टली इथे फक्त लक्षात काय ठेवायचं आहे? पहिले स्मॉलर वेक्टर मध्ये, स्मॉलर ट्रायंगल मध्ये पायथागोरस वापरला, त्याच्यामध्ये cos theta घेतला. त्यानंतर लार्जर ट्रायंगल घेतला, SQT घेतला, त्याच्यामध्ये पायथागोरस थेरम यूज केला. त्याला सिम्प्लिफाय केलं, फक्त QT ची व्हॅल्यू QR प्लस RT द प्लेस केली, याला एक्सपांड केलं, हे लिहिलं. फॉर दिस एक्सपांशन I use this, and then later on I got this term, whole this term I got from this particular bracket, and RT square plus ST square already आपल्याला RT square plus ST square already भेटले, that is SR square. मग ह्या टर्म साठी मी काय प्लेस केलं? SR square इथं प्लेस केलं, राईट. आणि ऍज इट इज काय नाही, आपण ह्या व्हॅल्यूज मी टाकल्या. कोणत्या? SR, QR, QS. What is SR? SR is nothing but what? SR is nothing but B
व्हॉट इज क्यू आर? क्यू आर इज नथिंग बट ए अँड क्यू एस इज नथिंग बट आर. आणि व्हॅल्यू सगळ्या प्लेस केल्या आणि आपण काय करत गेलो? आर फाइंड आउट केला. म्हणजे दोन वेक्टर ऑर्डर मध्ये नसताना सुद्धा त्यांचा रिझल्टंट, त्यांची ऍडिशन जर शोधायची असेल तर कोणता लॉ आहे? लॉ पॅरलेलोग्राम. पॅरलेलोग्राम, राईट? सो इट इज we can say that resultant vector, it is a ratio, it is a relationship for the addition of the two vectors, and it's a formula for the two vectors. म्हणजे जर समजा a आणि b च्या ऐवजी जर a आणि b च्या ऐवजी p q असेल, तिथं काय राहील? p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर प्लस ट्वाइस ab, आणि त्यांच्यामधला अँगल जर समजा अल्फा बीटा गॅमा किंवा थीटा असेल तर इथं काय राहील? cos of theta, right? So this is the resultant of or the addition of the two vectors which are in order, right? So let's stop for the today's session.